पशुपालक मित्रांनो, आज आपण न्यूरोकाइंड वेट RF इंजेक्शन याविषयी माहिती बघणार आहोत. आपण एक 30 दिवसांची पशुपालकांसाठी सिरीज करत आहोत, ज्याच्यामध्ये जनावरांना जे काही विविध आजार असतात त्या आजारावरती विविध जे काही इंजेक्शन वापरले जातात त्याबद्दल आपण माहिती बघत असतो. तर आज दिवस 19 आहेत आणि आपण न्यूरोकाइंड वेट RF याविषयी माहिती बघत आहेत. हे वेट मॅनकाइंड या कंपनीचे इंजेक्शन आहेत. याच्यामध्ये जर आपण कंटेंट बघितलं तर याच्यामध्ये मेकोबालामिन 500 mg जे आहेत, सोबत पायरिडॉक्सिन हायड्रोक्लोराइड 50 mg आहेत आणि निकोटिनामाइड याच्यामध्ये 50 mg दिलेले आहेत. जे काही नसांचे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी, तसेच शरीराची ऊर्जा वाढण्यासाठी याचा वापर केला जातो. सोबतच कमजोरी असेल, पॅरालिसिस असेल, जनावर चारा पाणी कमी घेत असेल, रवंथ कमी करत असेल, लंगडत असेल, ॲनिमियामुळे HB लेवल कमी झाली असेल किंवा डिलिव्हरीच्या वेळेस जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात, जे काही मेटाबॉलिक डिसीज असतात, मिल्क फेवर, किटोसिस, इंडायजेशन, याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. याचा डोस देताना 1 ml 20 kg बॉडी वेट हिशोबाने दिला जातो. पशुवैद्यकीय त्यांच्यानुसार कमी जास्त करू शकतात. गरज पडल्यास 2 ते 5 दिवस रिपीट सुद्धा करावे लागते. याचा मिल्क विड्रॉल पिरियड 0 आहेत आणि प्रेग्नन्सी सेफ आहेत. पशुवैद्यकीय त्यांच्या हिशोबानेच हे औषध आपल्याला वापरायचं आहेत. अशा माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा.